अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. स्वामी संदेश तुमच्या समोर आला आहे. तो योगायोग नसून स्वामींचे मार्गदर्शन आहे, जे ऐकून तुमच्या मनातील, तुमच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी दूर होतील. आपलं जीवन सुखी व आनंदी राहावं यासाठी चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष न करता 4 मिनिटं हा संदेश मन लावून ऐका. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेत. या जगात असा कोणीच नाही की जो सुखी आहे, कोणीच नाही. स्वामींचे नामस्मरण केल्याने, स्वामी संदेश ऐकल्याने जीवन सकारात्मकतेने भरभरून जाईल. हे स्वामी माऊली जे पण भक्त हा संदेश ऐकत आहेत, त्यांचे जीवन सुखी व आनंदी होऊन जाऊ द्या. त्यांच्या मनातील, आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून चांगले आरोग्य द्या. त्यांचे कष्ट दूर व्हावेत. स्वामींच्या आशीर्वादाची गरज असल्यास, स्वामी आई माझे व माझ्या कुटुंबाचे रक्षण करा, कमेंटमध्ये टाईप करा. आपल्या जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा सर्व काही आपल्या विरोधात आहे असं आपल्याला वाटते. अशा वेळी धीर धरणे आणि आपले सकारात्मक विचार टिकवून ठेवणे खूप गरजेचं आहे. धैर्य आपल्याला मानसिक स्थिरता आणि शांती प्रदान करते. ते आपल्याला अडचणीचा सामना करण्याची शक्ती देते आणि हा विश्वास देते की प्रत्येक कठीण काळानंतर चांगला काळ नक्की येतो. स्वामी भक्तांनो, या जगात परमेश्वराच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 फुलं आहेत. त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, एकटे राहा पण कोणाच्याही मागे मागे पळू नका. एवढंही निष्ठावान होऊ नका की लोक तुम्हाला गुलाम समजू लागतील. त्यांच्यासाठी मर्यादा ओलांडा, जो तुमच्यासाठी अमर्यादा आहे. संपूर्ण आयुष्यभर चांगलं करूनही काही क्षणाची चूक आपल्याला वाईट ठरवते. लोक बोलण्याची पद्धत बदलतात. वेळ येताच आपले रंग बदलतात. प्रेम करायचे असेल तर आपले उत्तम भविष्य आणि करिअरसाठी लावा, कारण हे लोक काम झाल्यावर लगेच आपला रंग दाखवतात. लोकांच्या बोलण्याने का अस्वस्थ होता? लोक काहीही बोलून निघून जातात. जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा लोकांचे बोलणंही बदलत असते. कधी कधी सूड घेण्यापेक्षा बदलणे जास्त महत्त्वाचं असते. वाईट तेव्हा वाटते जेव्हा आपण संपूर्ण जगाला मागे सोडून फक्त एका व्यक्तीशी बोलू इच्छितो आणि तीच व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करू लागते. जर तुम्ही खूप वाईट वेळेतून जात असाल तर चालत राहा, थांबू नका. बघा, एक दिवस ही वाईट वेळ आपोआप खाली उतरून जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, दुःख तेव्हा होते जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी स्वतःला बदलून टाकता आणि तरीही तुम्हाला दुर्लक्ष केलं जाते. एखाद्यासोबत चांगल्या वेळी असणे खूप सोपं आहे, पण कठीण प्रसंगी सोबत उभे राहणे अधिक कठीण आहे. नाते कमी बनवा, पण ती मनापासून जपा, कारण लोक उत्तमच्या शोधात उत्कृष्ट गमावून बसतात. त्यांच्याशी बोला जो तुमची कदर करतो, त्यांच्याशी नाही जे तुम्हाला दुर्लक्ष करतात. आपल्या नात्यांना नेहमी वेळ दिला पाहिजे, कारण नात्यातील दुरावा दूर राहिल्याने नाही तर वेळ न दिल्यामुळे येतो. वाईट वेळी जो माणूस तुमची साथ सोडतो तेव्हा हे मानून घ्या की तो कधीही तुमच्या सोबत नव्हता. माझ्या आयुष्याचा हा एकच अनुभव आहे की जर साधेपणा आणि प्रामाणिकपणाने जगलात तर आपलेच लोक आपल्याला जगू देत नाहीत. परिस्थिती कितीही बिघडलेली असली तरीही जर सुधारायची इच्छा मनामध्ये असेल तर सर्व काही ठीक होऊ शकतं. कोणाला आठवणीच्या इच्छा असावी लागते, वेळ तर आपोआपच मिळते. एक वाकडा माणूसच सगळ्यांना सरळ ठेवू शकतो. घर झोपडी असो वा महाल, प्रत्येकाला आपलं घर खूप प्रिय असतं. आयुष्यात अशा कामाची निवड करा जे करायला तुम्हाला आवडेल. तुम्ही खोटं हळू आवाजात जरी बोलला तरी सगळे ऐकतील, पण जेव्हा तुम्ही सत्य बोलता तेव्हा ओरडून जरी तुम्ही सगळ्यांना सांगितलं
तरी ते कोणीही ऐकणार नाही. कधी कधी स्वतःशी बोलण्यासाठी आयुष्यात एकटं राहणंही गरजेचं असतं. प्रशंसा स्वीकारताना विनम्रता असावी आणि चूक स्वीकारताना गर्व असावा. जीवनसाथी असा असावा जो तुमच्यासोबत बसून नात्यातील गैरसमज दूर करू इच्छितो, न की आता हे नातं संपूया असं म्हणून मोकळा होतो. आपली प्रत्येक विचारसरणी आपलं भविष्य घडवू शकते आणि बिघडू शकते. निभावणेच तर कठीण आहे, इच्छा तर कोणालाही होते. काही लोकांना कधीही माफ करू नये, मग नाती तुटली किंवा कोणी साथ सोडून गेलं तरीही चालेल. आजकाल लोक इतके खाली उतरले आहेत की त्यांना फक्त फायदा कसा उचलायचा हेच माहीत आहे. तुम्ही जितक्या सच्चेपणाने नाती निभवाल, लोक तितकंच जास्त तुमचं मन दुखवतील. तुमच्या भावना, तुमचा वेळ आणि तुमचा पैसा या तिन्ही गोष्टी अधिक महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून त्यांची कदर जिथे असेल तिथंच त्यांचा वापर करा. स्वतःला जगाच्या चालीरीतीपासून दूर ठेवा. इथे कोणालाही आपल्या चांगल्या वाईट स्थितीचा फरक पडत नाही. लोक जरी नावाने ओळखत असले तरीही माणसाचा स्वभावच लक्षात ठेवला जातो. अरे माणूस दुःखात उपयोगी यायला हवा, आनंदात तर सर्वच जण येतात. चुकीच्या लोकांपेक्षा जास्त शिक्षा आजच्या जगात सभ्य लोकांना मिळते. श्री स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, आयुष्यात चुकीचे लोक असल्याचे कधीही दुःख करू नका, कारण चुकीचे लोकही तुम्हाला काहीतरी बरोबर शिकवण देऊनच जातात. आदर सगळ्यांचाच करा, पण इज्जत तेवढीच द्या जेवढी समोरचा व्यक्ती तुम्हाला देतो. काही वेळा एखाद्या गोष्टीचं महत्त्व तुम्हाला तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जात नाही. दुःख हे मेंदूची निर्मिती आहे. तुम्ही जितका विचार कराल दुःख तितकं वाढेल. जेव्हा पैसा येतो तेव्हा इज्जत देखील येते, पण लक्षात ठेवा, ती इज्जत पैशाची असते, तुमची नाही. आधी भीती वाटायची की लोक काय म्हणतील, आता भीती वाटते की मी त्यांना काही ऐकवून तर देणार नाही ना. माणसाकडे खूप पैसा आला की ते बहुरूपी बनतात. ज्या भीतीने आत्मविश्वासाची हानी होते त्या भीतीचा अंत करणं खूप गरजेचं आहे. जो तुमच्या भावना जाणूनही तुम्हाला त्रास देतो तो माणूस तुमचा आपला कधीच होऊ शकत नाही. ढोंगी आणि खोट्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहणं खूप पटीने उत्तम आहे. हे कलियुग आहे, इथे शपथ घेणारा नाही, खोटं बोलणारा जास्त खरा समजला जातो. तारुण्यात जो माणूस आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग करू शकतो तोच माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी बनतो. आयुष्य समजले आहे असं वाटू लागताच कुठून तरी आयुष्य असं काहीतरी दाखवून देतं ज्याचा आपण स्वप्नातही विचार केला नसतो. जगात 90% लोक एका पिंजऱ्यात कैद आहेत आणि त्या पिंजऱ्यावर लिहिलेलं आहे लोक काय म्हणतील. चुका माफ केल्या जाऊ शकतात, पण जाणून बुजून त्रास देणाऱ्यांना कधीही माफ करू नये. वास्तव्य समजलं तर सर्वजण परके वाटतील, म्हणून मनात हा भ्रम ठेवा की सर्वजण आपले आहेत. आयुष्याने मला हे शिकवलं आहे की कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीची कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणं पूर्णपणे निरुपयोगी आहे. तुमच्यासोबत कितीही कपट झालं असेल, कितीही धोका झाला असेल, पण जर तुम्ही कोणासोबत वाईट केलं नसेल तर तुम्ही आयुष्यात नेहमी यशस्वी राहाल. एखाद्याला समोरच्या व्यक्तीकडून मतलब नसेल तोपर्यंत कोणालाच कोणासाठी वेळ नसतो. जर तुम्ही आयुष्यात शांत राहायला शिकलात तर तुम्हाला खूप काही ऐकू येईल, खूप काही दिसेल देखील. माझ्या आयुष्यामध्ये मला अशी कोणतीही व्यक्ती नको जी माझ्या गैरहजेरीत माझ्या विरुद्ध चाललेल्या गोष्टी शांतपणे ऐकून घेईल. स्वतःशी खोटं बोलणं इतरांशी खोटं बोलण्यापेक्षा खूप जास्त धोकादायक आहे. प्रेमाच्या अंधारात दगडही विरघळतात. परक्यांना काय दोष द्यायचा जेव्हा आपलेच बदलून जातात. या जगात प्रत्येकाला आपलं समजणं सोडून द्या. तुम्ही आयुष्यात आनंदी राहाल. वास्तविकतेत मजा घेत. लक्षात ठेवा, चालाकी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. एक चुकीचा माणूस कधीही कोणाबद्दल चांगला विचार करू शकत नाही. गर्दीत त्याचा चेहऱ्याची ओळख होते. ज्यांनी स्वतःची ओळख बनवली आहे त्या व्यक्तीवर आपण अतिशय प्रेम करतो. आयुष्यात तीच व्यक्ती आपल्या सर्वात जास्त
आपला फायदा उचलते, कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी माहीत असते. श्री स्वामी समर्थ. अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते.